375 ग्राम गुणिले 8 बरोबर हेक्टोग्राम. म्हणजे आपल्याला किती हेक्टोग्राम काढायचं आहे. तर आता इथं तुम्हाला माहिती आहे ग्राम दिलेलं आहे, ग्रॅम झालं, मीटर झालं आणि लिटर झालं, हे मत दिलेलं असतं. तर मग आता याचं रूपांतर कशामध्ये करायचं अगोदर? आता ग्रॅम तर आहे समजा, तर नंतर कशामध्ये करायचं? हेक्टोमध्ये करायचं. तर मग लिहिताना काय लिहायचं सांगा? 375 गुणिले 8 हे तर ऑलरेडी काय ग्राम आहे. तर मग आता याचं रूपांतर कशामध्ये करायचं? हेक्टोमध्ये करायचं. तर मग हेक्टोमध्ये करण्यासाठी काय करायचं? भाग्याला 100. आता सांगा डेका म्हणजे किती? 10. हेक्टो म्हणजे किती? आणि किलोग्राम म्हणजेच 1000 आणि डेसी म्हणजे 10. सेंटीग्राम म्हणजे 100 आणि मिलीग्राम म्हणजेच काय? हे तुम्हाला समजलेलं आहे. तर मग आता इथं भाग्याला आपण 100 घेतलं कारण याच्यामध्ये डायरेक्ट हेक्टोग्राम करायचंय याच्यासाठी. म्हणजे उजवीकडून डावीकडं काय करतात? भाग्याला घेतात. तर आता यांचा गुणाकार करायचा. 8 पंच 40 शून्य चाले 4 8 7 56 56 4 60 60 शून्य चाले 6 8 3 24 आणि 24 6 किती झाले? 30. ते उचलायचे 100 छेदस्थान लिहायचे. 2 शून्याला 2 शून्यानं काटायचं. तर मग उत्तर किती आलं सांगा? आता हे 30 हे काय सांगा? हेक्टोग्राम आहे.